नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फूडी सागर. तर आज मी आलेलो आहे मुंबई येथील माझगाव या परिसरामध्ये अफजल या रेस्टॉरंटला भेट देण्यासाठी. तर मित्रांनो, या अफजल रेस्टॉरंटची खासियत आहे त्यांचा कॅप्सा बिर्याणी. तर मी आज ती ट्राय करणार आहे. अफजल रेस्टॉरंट हे माझगावमध्ये आहे. याचं लोकेशन तुम्हाला सांगतो, भायखळा स्टेशनपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्याचबरोबर डॉकयार्ड जे हार्बर लाईनला स्टेशन आहे त्याच्या अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर हे हॉटेल आहे. आजूबाजूचं लोकेशन सांगितलं तर तुम्हाला इथे GST भवन, जे जुन्याप्रमाणे एक सेल्स टॅक्स ऑफिस होतं, माझगाव कोर्टसुद्धा इथे जवळ आहे. तर असे लोकेशन आहे. तर मित्रांनो, बघू शकता त्यांच्या रेस्टॉरंटच्या नावामध्येच आहे द किंग ऑफ कॅप्सा. तर आपण या रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्यांची एक कॅप्सा बिर्याणी आपण ट्राय करणार आहोत. आणि यानंतर आपण जाणार आहोत माझगावमधीलच एक फेमस जे आईस्क्रीम कॉर्नर आहे गुप्ताजी, यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत. त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या व्हरायटीचे आईस्क्रीम आहेत ते पण सुद्धा बघणार आहोत आपण. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आपण पहिले जाणार आहोत अफजल मधील कॅप्सा बिर्याणी खाण्यासाठी. सो लेट्स गो. तर मित्रांनो, बघू शकता, जर तुमचं काही फॅमिली गेट टुगेदर असेल किंवा काय पार्टी, बर्थडे पार्टीज असतील, तर एक सिटिंग अरेंजमेंट वेगळी आहे. फॅमिली एरिया आहे. तुमच्या फ्रेंड्सबरोबर, फॅमिलीसोबत तुम्ही एक सेपरेट सेक्शन आहे, तर तुम्ही एन्जॉय करू शकता इथे. आणि बघू शकता, खूप छान इंटिरियर आहे, ॲम्बियन्स खूप छान आहे, चिल्ड AC आहे. जे काय तुमचे फंक्शन्स असतील आणि तुम्ही जर अफजल कॅप्सा एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही हे इथे येऊन करू शकता. तर मित्रांनो, माझ्यासोबत आहेत नूरभाई, जे अफजल रेस्टॉरंट इथे आहेत. जवळपासच्या अंतरावर जवळजवळ 5 ते 6 ब्रांचेस आहेत त्यांच्या. त्यापैकी एका ब्रांचचे ते मॅनेजर आहेत. ते पूर्ण हँडलिंग करतात एका ब्रांचची. सर, आपका स्वागत है हमारे चैनल में. सर, पहले बताएंगे आपके यहाँ पे कौन से क्यूजीन मिलते हैं फूड खाने के लिए, कैप्सा के अलावा? कैप्सा के अलावा हम डील करते हैं सर मुगलाई, पंजाबी, मुगलाई फूड सर्व करते हैं, पंजाबी फूड सर्व करते हैं, बाकी इंडियन कुजीन का भी सब चीज़ सर्व करती है. बाकी स्पेशलिटी में चाइनीज़ फूड भी हम चाइनीज़ भी है. ओके. इसके अलावा आप कोई भी स्पेशल आपको कोई कुजीन अगर ट्राई करना, जैसे बिरयानी हो गया या फिर डिफरेंट टाइप ऑफ पुलाव हो गया, तो पार्टी ऑर्डर भी हम टेक करते हैं. पार्टी भी, उसके लिए पहले हमें 24 आवर्स पहले आपको फ़ोन करके बताना पड़ेगा उस चीज़ के लिए. बाकी हम अगर कोशिश करते हैं हमारे कस्टमर्स को, जो भी हमारे पास आए, उन्हें हम बेस्ट कैप्सा सजेस्ट करें. हमारी जो स्पेशल क्रिएशन है हम उन्हें खिलाएं, और कस्टमर की सेटिस्फेक्शन यही हमारे मेन मोटिव है. अच्छा. और डिपेंड करते हैं कि कस्टमर किस तरह का फूड सजेस्ट करें. Yes. उस हिसाब से हम कोशिश करेंगे हमारी पूरी तरह से कस्टमर को सेटिस्फाई करने के लिए. ओके. और सर जी, ये जो कैप्सा वर्ड है वो कहाँ से इन्वेंट हुआ और क्या है एग्जैक्ट, हम लोग जो ऑडियंस है उनको बताएंगे आप? बेसिकली सर, कैप्सा जो है ये तो मिडिल ईस्ट के साइड में ज़्यादा फेमस है. बाकी हम कोशिश किए हैं इसको हम अपनी तरफ से बनाने के लिए, जो हमारे जो इंडियन कस्टमर्स है उनके लिए. अच्छा. खास करके बाकी इसमें हम अपनी तरफ से कोशिश किए कि पूरा डिफरेंटली ओरिजिनली जो कैप्सा सर्व करते पूरे मुंबई में, वो अफजल माव रेस्टोरेंट. यस. इसके अलावा हम इसको हमारी ऑथेंटिसिटी के साथ कोशिश की है कि पूरी तरह से इसको हम रेसिपीज़ को यूनिक रखें. बाकी कस्टमर की जो डिज़ायर है उसको फुलफ़िल करने के लिए कोशिश की, हम उसी कस्टमर के रेफरेंस के साथ साथ बढ़ते गए. बाकी हम डिफरेंट टाइप ऑफ कैप्सा में डील करते हैं. बाकी हमारे पास बहुत सारा वैराइटीज़ में कैप्सा है. मोर देन 40 वैराइटीज़ में हम डील करते हैं. अच्छा. चाहे उसमें आपको चिकन में अवेलेबल होता है, इसके अलावा चिकन के अलावा पनीर है, फिशेस है, इसके अलावा मटन में भी है. अच्छा. और स्पेशलिटी मटन राम कैप्सा में भी डील करते हैं. बाकी इसमें भी आपको अलग अलग वैरायटी में, जैसे चिकन में भी आपको लॉलीपॉप चिकन में आपको टिक्का में, चिकन सीख में, और तंदूरी चिकन तो स्पेशलिटी है ही हमारा. इसके अलावा मटन, प्रॉन्स, फिश, सुरमई, ऑल में डील करते हैं. आपको जैसा चाहिए हम वैसा. जो नॉनवेज लवर है इनके लिए तो ये हेवन है इधर.
जी, नॉन वेज के लिए तो यही है। बाकी आपको अगर कोई वेज में भी खाना चाहे तो वेज में भी हमारे पास स्पेशली पनीर में भी बहुत सारे आइटम अवेलेबल हैं। अच्छा। पनीर में भी हम पनीर केफ्सा, पनीर स्पेशल केफ्सा, पनीर हैदराबादी केफ्सा में भी डील करते हैं। ओके। तो उसके लिए कोई जरूरी नहीं आपको नॉन वेज ट्राई करना है। दोनों वेज में जो भी अगर है, कस्टमर आए फुलफिल हाँ, होके तो जाएगा। आपको डिजायर पूरी तरह से आपका जो भी अच्छा। सपना है वो पूरा करके जाइए। आप आइए, आपके दोस्त के साथ आइए, आपके फैमिलीज के साथ आइए, एंजॉय कीजिए हमारा मील, हमारे कंपनी से एंजॉय कीजिए, हमारी सर्विसेज ओके। एंजॉय कीजिए सर। और सर जी समझो कोई नया बंदा आया जी। तो उनको आप क्या प्रेफर करोगे आपके कैप्सा में से? सर अगर कोई नया आए जो केप्सा कभी ट्राई नहीं किया, तो हाँ। हम कोशिश करेंगे पहले तो कस्टमर किस मतलब उनके क्या खाने की क्या ख्वाहिश है, हाँ। चिकन में, पनीर में या जो भी है। अगर अब नया कोई आए तो हम सजेस्ट करेंगे अगर आपका जैसे- जो बेस्ट है आपके होटल का क्या? जैसे हमारे स्पेशल चिकन केफ्सा है, बाकी चिकन हंगामा केफ्सा है, इसके अलावा हैदराबादी केफ्सा है। ये अच्छा। सब चीज़ें हमारे इधर के रेगुलर बेसिस में बेस्ट सेलिंग केफ्सा Best में आता selling है, ओके। बाकी रेगुलर केफ्सा भी चलता है। जैसे आपको चिकन केफ्सा को स्पेशल में अगर ट्राई करना है, उसमें तंदूरी भी आता है, ऊपर से कबाब भी आता है, लॉलीपॉप भी आता है, ओके। राइस भी आपको स्पेशल बटर गार्लिक राइस रहता है। तो बेसिकली 90% ऑफ कस्टमर्स को जो है स्पेशल केफ्सा सबके लिए चलता है। ओके। और उनको टेस्ट भी बहुत जमता है। आपको उसमें थोड़ा बहुत कैसे थोड़ा जूसी फ्लेवर भी रहता है उसका, और मसाले वाला राइस भी रहता है, नीचे ग्रेवी और तंदूरी भी Yes, रहता है, ओके। और सूखे में कबाब और लॉलीपॉप भी रहता है। तो इसके लिए आपको सभी तरह का कस्टमर को ये चीज़ें जमता है। यस। और सर एक लास्ट क्वेश्चन, आपका जो रेस्टोरेंट है उसका टाइमिंग क्या रहता है? टाइमिंग सर बेसिकली हम सुबह 11 बजे ओपन कर देते हैं Yes, मॉर्निंग को। yes. इसके अलावा हम 1:30 रात तक अवेलेबल है। अवेलेबल रहते हैं। बाकी अगर कोई कस्टमर अगर फ़ोन करके आए कि हम बेसिकली आना चाहे तो उसके लिए हम टाइमिंग थोड़ा बहुत ऊपर नीचे कर सकते हैं। ओके ओके। और इसके अलावा हमारे पास कॉम्बो थाल है, जहाँ पे जैसे स्पेशल अफजल स्पेशल थाल, अच्छा। जिसमें आपको जो फैमिली कस्टमर आते हैं बेसिकली हाँ। उन्हें हम सजेस्ट करते हैं। एक फैमिली थाल आप कॉम्बो में लेंगे तो उसमें आपको 8 जन सफिशिएंट रहता है। अच्छा। उसमें आपको स्टार्टर भी मिलेगा, उसमें ओके। आपको रोटी और ग्रेवी भी मिलेगा, ओके। और इसके अलावा उसमें आपको केप्सा भी मिलेगा। ओके। और उसके कॉम्बो के साथ कोल्ड ड्रिंक भी अवेलेबल है। ये जो अफजल आप थाल जो रहता है वो लेंगे, 8 से 10 जन हाँ, कंप्लीट। आराम से आपको 8 जन इंजॉय करेंगे इस फूड को। ओके ओके। इसमें आपको 2 तरह का स्टार्टर तंदूरी का रहेगा, 2 तरह का स्टार्टर चाइनीज का रहेगा, ओके। और मुगलाई का ग्रेवी रहेगा, 3 चाइनीज का ग्रेवी रहेगा, एक 8 बटर नान रहेगा, अरे बाप। और एक फुल केफ्सा रहेगा, और कोल्ड ड्रिंक भी रहेगा। ओके तो आपको सर। अलग से कुछ ऑर्डर करने की जरूरत नहीं है। ये पूरा कॉम्बो में आपको पूरा फैमिली एंजॉय करेगी। यस यस। तो थैंक यू सो मच, Thank you, sir. गुड विशेस फॉर योर बिजनेस। थैंक यू सर। थैंक यू। for coming. ये देखिए नूर भाई मेरे लिए खुद लेके आए हैं। त्याचं नाव आहे या कॅप्साचं हंगामा कॅप्सा। तर आम्ही हा हाफच मागवला आहे कारण मी एकटा खाणार आहे, एवढा मला संपणार नाही। तर याच्यामध्ये बघू शकता मी काय काय आहे ते। हे चिकन ड्रमस्टिक आहे, चिकन सीख कबाब आहे, आणि आता मी बघतो तुम्हाला दाखवतो। बघू शकता किती ज्यूसी आहे बिर्याणी। आणि हे आहे चिकन लेग पीस असणार आहेत 2। तुम्ही बघू शकता किती टेंडर अँड डिलिशियस वाटतंय तुम्हाला। ओ हो ब्युटिफुल। हे मी रोज आहे ते इथे ठेवतो आहे। व्हेरी नाईस। तर आता मी सुरुवात करतो, ह्याच्यामध्येच करणार आहे। ती खायची स्टाईलच आहे, ह्याच्यातच खावं लागतं आपल्याला। आणि हे बघा, बघू शकता बॉइल्ड एगसुद्धा आहेत त्याच्यामध्ये। म्हणजे असं कंप्लीट पॅकेज असतं। ड्रमस्टिक, चिकन लेग पीस, चिकन ड्रमस्टिक, चिकन सीख कबाब, आणि चिकन ड्रमस्टिक, आणि हे बघा, ह्याच्यामध्ये चिकन आहे, 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 ह्याच्यामध्ये
चिकन कबाब, त्याबरोबर आहे चिकन लेग पीस आहेत आणि बॉईल एगसुद्धा आहेत. अशी पूर्णपणे कंप्लीट कॅप्सा बिर्याणी आहे ही, हंगामा कॅप्सा. तर आता मी टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो. एक नंबर. बिर्याणीचं वैशिष्ट्य असं असतं की त्याला जे स्पायसेस असतात ते पूर्णपणे त्याच्यामध्ये फ्लेवर उतरले पाहिजेत तर ते खायला छान वाटतात. तर बघू शकता, आता मी ड्रमस्टिक पण ट्राय करतो. ओहो, एक्सलंट. ते चिकनसुद्धा प्रॉपर त्यांनी फ्राय केलेलं आहे आणि त्यांचे जे स्पायसेस वापरतात ते पण खूप टेस्टी आहे. त्यानंतर मी आता चिकन सीख कबाब. हो, गुड, छान, एक नंबर बिर्याणी आहे. हंगामा कॅप्सा बिर्याणी. आता मी जे मेन इन्ग्रेडियंट्स आहे चिकन, तुम्ही बघू शकता कसं मॅरिनेशन आहे त्याच्यावर. व्हेरी नाईस. हे बघा, हातात घेतल्या घेतल्या चिकन एकदम मेल्ट होतं आहे. प्रॉपर त्यांनी फ्राय केलेलं आहे. डिलिशियस, नो वर्ड्स. त्यांचं जे मॅरिनेशन आहे ते पूर्णपणे चिकनच्या आतमध्ये गेलेलं आहे आणि स्पायसेस जे काय वापरतात, नो वर्ड्स. एकदम टेस्टी, डिलिशियस. जेवढे वर्ड्स आहेत ते सगळे या बिर्याणीसाठी आपण वापरू शकतो. तर आणि ते बघू शकता किती त्यांनी छान प्रकारे मला सलाडसुद्धा दिलेलं आहे. ड्रेसिंग आहे त्याच्यावर, हे सलाडच आहे. तर मित्रांनो, लवकरात लवकर अफजल मायो रेस्टॉरंटची कुठलीही बिर्याणी खा, फर्स्ट क्लासच असणार आहे. आणि जर तुम्हाला जर खायची असेल तर नक्की हंगामा बिर्याणी ट्राय करा. तर मी हे कंप्लीट करतो. तर मित्रांनो, आता मी अफजल रेस्टॉरंटची जी कॅप्सा बिर्याणी होती ती पस्त करून आलेलो आहे माझ्या सेकंड लोकेशनला, ज्याचं नाव आहे गुप्ता आईस्क्रीम. तर माझगावमध्ये जर तुम्ही आला असाल तर ह्या 2 स्पॉटला नक्की भेट द्या. अफजलमधील कॅप्सा बिर्याणी आणि गुप्तामधील आईस्क्रीम्स. हे 1983 पासून आईस्क्रीमच्या व्यवसायात आहेत. तर मित्रांनो, त्यांच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम्स आहेत आणि त्यामधील आपण एक 2-3 आईस्क्रीम आपण ट्राय करणार आहोत. गुप्ता आहे हे आईस्क्रीमचे होलसेलर आहेत, जे मुंबईतील छोटे मोठे शॉप्स आहेत आईस्क्रीमचे, ते त्यांना हे प्रोव्हाइड करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुप्ता यांचे जे आईस्क्रीम्स आहेत ते इथेच बनवले जातात आणि ऑल ओव्हर मुंबईमध्ये ते सप्लाय होतात. त्याचबरोबर ते इथे सुद्धा आपल्याला उपलब्ध असतात खाण्यासाठी. सो आपण बघणार आहोत आज जाऊन गुप्ता यांचे आईस्क्रीम्स. चला मित्रांनो, या माझ्याबरोबर. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे माझगाव येथील अंजीरवाडी या एरियामध्ये. गुप्ता आईस्क्रीमला भेट दिलेली आहे मी. तर माझ्यासोबत आहेत संदेश सर, हे गुप्ता आईस्क्रीमचे मॅनेजर आहेत. तर सर, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. सर, काय सांगाल मला या तुमच्या शॉपबद्दल? आमचं एस्टॅब्लिशमेंट 1983 पासून आमची कंपनी मॅन्युफॅक्चरर आहे आम्ही. अच्छा. आम्ही कुल्फीमध्ये ट्रेड करतो. कुल्फी आहे, आईस्क्रीम्स आहे,
आईस्क्रीम कॅन्डीज आहे, कुल्फी कॅन्डीज आहे. त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या व्हरायटी, जसं पिझ्झा आहे. अच्छा, नवीन आमचं इनोव्हेशन आहे ब्ल्यूबेरी पिझ्झा. ब्लूबेरी पिझ्झा. ब्ल्यूबेरी पिझ्झा आणि कुल्फीमध्ये तुम्हाला मलाई कुल्फी आहे. रोस्टेड आल्मंड जे आमचं फेमस आहे. अच्छा, रोस्टेड आल्मंड आहे, किंवा फ्रूटमध्ये जे सीझनल फ्रूट्स आहेत ते आमचे खूप छान असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता स्ट्रॉबेरी आहे, पेरू आहे, किंवा चिकू आहे, किंवा आता कॅन्डीजमध्ये व्हरायटीज आहेत. सॉल्टेड कॅरमल म्हणून आमचं चांगला प्रोडक्ट आहे, म्हणजे इटेबल आहे. बेस्ट सेल. स्टिक जी आहे ती इटेबल आहे. अच्छा, स्टिक पण इटेबल आहे. स्टिक पण इटेबल. ओके. चांगला प्रोडक्ट आहेत आमचे. ओके. हो. आणि सर म्हणजे तुमचे जे जे आईस्क्रीम्स आहेत हां हां हां. म्हणजे कुठपर्यंत पसरलेले आहेत, म्हणजे कुठे कुठे तुमचे जातात आईस्क्रीम्स? आमचं ऑल ओव्हर सप्लाय ऑल ओव्हर बॉम्बे आहे. ऑल ओव्हर मुंबईमध्ये जे आणि छोटे आता रिटेलर आहेत नवीन आमच्या ब्रांचेस चालू झाल्यात. एक माहीमला आहे माहीमला, आणि कुर्ल्यामध्ये आहे. म्हणजे जी ओरिजिनल अंजीरवाडीची ते गुप्ता आमचं मेन आईस्क्रीम्स युनिट आहेत आहे. त्यांची ब्रांचेस कुठे कुठे आहेत? माहीम आणि कुर्ला. माहीम आणि कुर्ल्याला. तर जर कस्टमर लोकांना इथे यायला जमत नसेल तर माहीम आणि कुर्ल्याला जे ओरिजिनल गुप्ताज आहेत त्यांच्या 2 ब्रांचेस उघडलेले आहेत. तर लवकरात लवकर त्याला भेट द्या. आणि सर जे आपले प्रोडक्ट्स आहेत, जे आईस्क्रीम्स आहेत, ते इथे कुठे बनवता तुम्ही जरा सांगाल का? आम्ही इथेच बनवतो. आमचं इथेच युनिट आहे, आतमध्ये आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो. ओके, म्हणजे जे काउंटर सेल आहे इकडे. अच्छा, काउंटर होलसेल आहे आपलं हे. होलसेल. हा, तुम्हाला बाहेर जो दर भेटतो तो जास्त असतो, आम्ही काउंटरला कमी दरामध्ये विकतो. ओके. तर मित्रांनो बघू शकता, जे गुप्ता जे फेमस आईस्क्रीम आहे मुंबईतील, तर त्यांचे जे मेकिंग असते त्याचं एक युनिट इथे आहे आणि इथेच बनवलं जातं. आणि जर तुम्हाला थोडंसं बाकीच्यांपेक्षा कमी दरामध्ये इथे अवेलेबल होईल तुम्हाला. सो मी आता जे गुप्तांचे जे फेमस आईस्क्रीम्स आहेत 2 ते 3 मी ट्राय करणार आहे. सर थँक्यू, तुम्ही आम्हाला खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. त्याच्यासोबत आहे संदीप सर, गुप्ताजी आईस्क्रीमचे मॅनेजर. तर सर आम्हाला सांगणार आहेत त्यांच्या इथे जे बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहेत ते मी मागवलेले आहेत. तर सर मला सांगणार आहेत काय काय आहेत ते. सर सांगा जर आम्हाला काय काय नावं आहेत त्यांची. सर्वात पहिले तर हे आमचं बेस्ट सेलर आहे रोस्टेड आल्मंड. ते आहे. हो. त्यानंतर एक युनिक फ्लेवर आहे जे स्ट्रॉबेरीच्या शेप मध्ये येतं. अच्छा, प्रीमियम स्ट्रॉबेरी. हा, तर मित्रांनो बघू शकता, एक्झॅक्टली स्ट्रॉबेरी दिसते आपल्याला. सगळी स्ट्रॉबेरी जी असते ती महाबळेश्वरला मिळते, तुम्हाला मुंबईत पण मिळेल, पण गुप्ताजी आईस्क्रीम जवळ तुम्ही आलात तर नक्की. त्यानंतर आहे हा एक पिझ्झा. आम्ही एक नवीन कॉन्सेप्ट ऍक्च्युली अच्छा, आईस्क्रीम मध्ये. तुम्ही बघू मित्रांनो शकता बघा, हे आईस्क्रीमच आहे, पिझ्झा नाही आहे, आईस्क्रीम आहे. सर काय नाव आहे सर? पिझ्झा, ब्लूबेरी पिझ्झा. ब्ल्यूबेरी पिझ्झा. व्हेरी नाईस. ब्लूबेरी फ्लेवर आहे अच्छा. आणि वरून चीज ग्रेट केलेला आहे. अच्छा, हे चीज आहे, ओरिजिनल चीज आहे. original cheese. आणि हे आईस्क्रीम. आईस्क्रीम आहे. मित्रांनो बघा, एक वेगळंच इन्व्हेन्शन केलेलं आहे गुप्ता आईस्क्रीमने. चीज पिझ्झा, आईस्क्रीम पिझ्झा, ब्ल्यूबेरी पिझ्झा त्यांनी केलेला आहे. आणि जर तुम्ही आलात तर तुम्हाला काहीतरी युनिक ट्राय करायचं असेल तर नक्की हे तुमच्या लिस्ट मध्ये ठेवा. ब्ल्यूबेरी चीज पिझ्झा केक नाही, सॉरी, आईस्क्रीम. आणि सर अजून एक काहीतरी तुम्ही नवीन काहीतरी इंट्रोड्यूस करणार आहेत थोड्या दिवसात, ते पण आम्हाला सांगा. त्यानंतर एक नवीन एक आहे पॉपकॉर्न आईस्क्रीम. अच्छा, पॉपकॉर्न आईस्क्रीम. अजून तुम्ही हे केले, लॉन्च केलेलं नाही? लॉन्च केलेलं नाही, मे बी 2 दिवसात चालू होईल. काय आहे एक्झॅक्ट सांगा जरा आम्हाला. याच्यामध्ये आपण घरी पॉपकॉर्न बनवतो तसं आम्ही घरगुती बनवून त्याला कॅरमलाइज करून आम्ही आईस्क्रीम मध्ये त्याला हे केलं. अच्छा, हो. जरा ते ओपन होईल का? 2 दिवसांनीच होईल? नाही होईल ना, ओपन तुम्हाला करून दाखवू शकतो. अच्छा, येस, तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये याच्यामध्ये रिअल आईस्क्रीम्स आहेत आणि रिअल पॉपकॉर्न्स आहेत. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तर मी याच्यामध्ये 2-3 प्रोडक्ट आहेत ते मी ट्राय करणार आहे. तर थँक्यू सर, तुम्ही आम्हाला गाईड केल्याबद्दल. थँक्यू सो मच. रोस्टेड आल्मंड बघू शकता किती छान पॅकिंग आहे त्यांची. बघा, स्लायसेस केलेले आहेत. हो 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 हो. तर मी आल्मंडचा आहे ना, क्रंच खूप छान येतो आणि एकदम टेस्ट हेवन. नक्की ट्राय करा रोस्टेड आल्मंड. बघू शकता, बघा आल्मंड दिसतात पूर्णपणे. सॉल्टेड कॅरमल कॅन्डी.
हिचं वैशिष्ट्य मी सांगतो की पूर्ण एटेबल आहे. ही कॅन्डी जरी असते त्याच्यामध्ये स्टिक आहे ती तुम्ही खाऊ शकता. वाव, एक नंबर. हा हा, एक नंबर एक नंबर. नक्की ट्राय करा. आणि मी तुम्हाला बोललो याची जी स्टिक आहे ती तुम्ही इटेबल आहे, तर मी बघतो खाऊन. स्टिक आहे. यस, छान आहे. ही पूर्ण आईस्क्रीम तुम्ही खाऊ शकता. तर मित्रांनो बघू शकता, संदीप सरांनी मला टेस्टिंगसाठी 3 त्यांचे प्रोडक्ट दिलेले आहेत जे प्रीमियम प्रोडक्ट आहेत. एक आहे ब्लूबेरी चीज आईस्क्रीम, एक ते लॉन्च होणार आहे कॅरेमल पॉपकॉर्न आणि स्ट्रॉबेरी. किती टेम्पटिंग वाटतंय बघू शकता तुम्ही. आणि आता मी ट्राय करतो. तर फर्स्ट मी ट्राय करतो त्यांची स्ट्रॉबेरी. व्हेरी नाईस. आईस्क्रीम एकदम प्लेन आहे, छान. म्हणजे तुम्ही जर स्ट्रॉबेरीचे आईस्क्रीम खाल तर त्याच्यामध्ये थोडंसं असं वेगळा फ्लेवर येतो. पण एक्झॅक्टली जी आपण स्ट्रॉबेरी टेस्ट करतो, जी तुम्ही जर महाबळेश्वरवरून कधी आणली असेल तर एक्झॅक्टली त्याचा जो इसेन्स आहे, जी टेस्ट आहे ते एक्झॅक्टली त्याच्यामध्ये आहे. आणि आईस्क्रीममध्ये त्यांनी कन्वर्ट केलेलं आहे. एकदम छान आहे. तर नक्की आलात तर त्यांची स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आहे ती नक्की ट्राय करा. ब्लूबेरी चीज पिझ्झा आईस्क्रीम. व्हेरी नाईस. 3 वेगवेगळे कॉम्बिनेशन आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला चीजचं पण थोडं सॉल्टेड आणि असा फ्लेवर येतोय, त्याबरोबर ब्लूबेरीचा फ्लेवर येतोय आणि शेवटी तुम्ही जर आईस्क्रीम थोडंसं असं केलं तर त्याचा पण फ्लेवर येतो. 3 वेगवेगळे डिफरंट फ्लेवर आहे. तर खूप छान आहे, हे एक इन्व्हेन्शन आहे. तर नक्की आलात तर ट्राय करा तुम्ही फॅमिलीसोबत. ते तुम्हाला पूर्ण पॅकेट घ्यावं लागेल एक पिझ्झाचं. तर हे त्यांनी टेस्टिंगसाठी फक्त दिलेलं आहे. डीसीबी बैंक आणि त्यांनी आता 2 दिवसानंतर हे लॉन्च होणार आहे, ते सुद्धा मला ट्राय करायला दिलेलं आहे. पॉपकॉर्न आईस्क्रीम, कॅरेमलाइज पॉपकॉर्न आईस्क्रीम. मित्रांनो बघू शकता याच्यामध्ये रिअल पॉपकॉर्न आहे, त्याला कॅरेमलाइज करून त्यांनी आईस्क्रीमचं एक नवीन परत इन्व्हेन्शनच म्हणता येईल. ते सगळं फक्त जे इन्व्हेन्शन आहेत ते इथं होतात फक्त गुप्ता आईस्क्रीममध्येच. जर तुम्हाला असे वेगवेगळे आईस्क्रीम खायचे असतील तर तुम्ही लवकरात लवकर अंजीरवाडी, माझगावमधील अंजीरवाडी या एरियामध्ये गुप्ता आईस्क्रीम आहेत, त्यांच्याकडे येऊन तुम्ही हे जे काही इन्व्हेन्शन केलेले आहेत ते सगळे ट्राय करू शकता. हा, व्हेरी नाईस. खूप छान आहे. एक वेगळीच कन्सेप्ट आहे पॉपकॉर्न कॅरेमलाइज पॉपकॉर्न आईस्क्रीम. तर नक्की ट्राय करा. तर मित्रांनो जर तुम्ही माझगाव एरियामध्ये आला असाल तर ह्या 2 प्लेसेसला नक्की भेट द्या. एक म्हणजे अफजल, जी कॅप्सा बिर्याणीसाठी खूप फेमस आहे, आणि ती खाऊन झाल्यानंतर गुप्ता आईस्क्रीमला भेट नक्की द्या. कारण त्यांच्याकडे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी इन्व्हेन्शन केलेलं आहे. तर हे बघा त्यांचं जे बेस्ट सेलिंग आयटम आहे ते नक्की ट्राय करा. तर असेच फूड रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.